नमस्कार मंडळी. तर सर्वांना मी माझ्या मम्मीनं घेतलेल्या वस्तू कशा म्हणजे मला असं आठवण आले का, मला भारी वाटते ते बघितलं का, तर तुम्ही म्हणसाल माझा सगळा जगाचा वेगळा आणि वेगळाच खरंच व्हिडिओ असेल. कारण मला ती माझ्या मम्मीने दिलेल्या आठवणी मी लई असं जपून ठेवणार आहे. मला कधी कोण्या वेळी म्हणजे असं काय वाटायला केलं तर मला ती उघडून बघता येते आठवतेला. त्याच्यामुळं मी ती जास्त करून वापरत पण नाही. म्हणजे असं कधी जर वस्तू वापरली तर ती मला परत नंतर कधीच भेटणार नाही. त्याच्यामुळं माझ्या मम्मीने दिलेल्या जी वस्तू आहे ती मी खूप खरंच जपून वापरते. तर म्हणसाल तुम्ही असा वेड्यासारखा व्हिडिओ काढला आहे, पण ही माझं वेडेपणच म्हणायचं. कारण माझ्या मम्मीच्या आठवणीत एवढ्या आहेत की मी ती खरंच खूप जपून ठेवल्या त्या. आणि त्या डब्यातच ह्या डब्यात आहे त्या. बघा ह्या काटा काढायच्या पिनपासून नाही त्या माझ्या मम्मीच्या आठवणी. ही एकदा मी साईड पिन करायची होती मला पिन दे म्हणल्या मम्मीनं माझ्या मम्मीच्या गळ्या मंगळसूत्राला पिन लावलेली होती ही. तर हे काही मम्मीने लगेच काढून दिली होती. ह्या पिनापासून ते काही काचेचे बांगडे तुटलेले आहे. ही पण माझ्या मम्मीनेच घेतलेले आहे. तर ही बांगडीसुद्धा मला असं टाकून देऊ वाटत नाही की माझ्या आईनेच घेतलेले आहे. बांगड्या तर माझ्या मम्मीने प्रत्येक वेळेस जाण्यागणीस जोपर्यंत मी माहेरपणाला जाऊ शकत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळेस वेगळ्या बांगड्या घेतलेल्या आहेत. काही माझ्या मम्मीने बांगड्या घेतल्या. मी तिकडनं आले की ही माझ्या मम्मीच्या 2-4 दिवस काही बांगड्या घालते. जाण्यागणीस माझ्या मम्मीने बांगड्या घेतलेल्या आहेत हे का. बरं तो काही मकर संक्रांतीला ही मम्मीने माझ्या बांगड्या घेतल्या होत्या. मकर संक्रांतीला काचेच्या आहेत त्या बांगड्या. त्याच्यामुळं 2 दिवस माहेरून आले का नाही 2 दिवस का होईना मी ही बांगड्या घालते आणि परत नंतर अजून काढून ठेवते. ही तुटल्या फुटल्या तर माझ्या मम्मीची आठवण परत मला कधी भेटायची नाही. त्याच्यामुळं मला लई कसं वाटतं. हे एवढ्याच नाही तर अशा किती तर बांगड्या आहेत हो का. लई बांगड्या आहेत तिने घेतलेल्या. तिला असल्या बांगड्या आवडत नव्हत्या, मलाच आवडायच्या म्हणून ती घ्यायची. पण तिला अशा बांगड्या आवडत होत्या. ही अशा बांगड्या आवडायच्या. ही ठशाच्या ते बाया घालतात बघा तशा बांगड्या आवडायच्या मला. म्हणायची ही छान वाटते तुला बांगड्या म्हणायची. काही असल्या बांगड्या आवडायच्या. मग काही त्याच्यासाठी घालायच्या मी ही बांगड्या. लय बांगड्या आहेत त्या अशा की मी पण तिकडनं आलं का माहेरून आलं की हे बांगड्या घालते मी. माझ्या मम्मीची आठवण मला खरंच छान वाटते हे बांगड्या घातल्या की. आणि काही मला लय आवडल्या होत्या बांगड्या. ही मम्मी होती तेव्हाच बांगड्या घेतलेल्या होत्या ही तिनं. तर ही बघा किती छान बांगड्या होत्या. पण ही मम्मी होती तेव्हाच ह्यातल्या सगळ्या बांगड्या ही झाल्या होत्या. 3च राहिल्या होत्या. आम्ही दोघींनी जाऊन आणल्या होत्या ही बांगड्या माझ्या मम्मीनं आणि मी. आणि माझ्या बारक्या भावाच्या लग्नात माझ्या मम्मीनं काही बांगड्या अगोदरच घेऊन ठेवलेल्या होत्या. तेव्हाच घातलेल्या ही. परत स्वराला काही गळ्यातला घेतलेला आहे. मम्मीनंच घेतलेला आहे माझ्या. मी खरंच लय जपून ठेवते हो काही. प्रत्येक गोष्ट अशा लय वस्तू आहेत त्या माझ्या मम्मीने घेतलेल्या. पण मी ती असं खराब होऊ नये म्हणून वापरण्यात जर जास्त आल्या काय तुटल्या फुटल्या तर परत माझ्या आईची आठवण मला भेटायची सुद्धा नाही. त्याच्यामुळं मी काही ठेवते काही तर बांगडी ह्याच्यातली एकच बांगडी आहे राहिलेली. तरी पण मी तशी जपून ठेवली. आणि तिथं आमच्या इथं शिंपळमध्ये शेजारी लग्न होतं. त्यांच्या लग्नामध्ये अशा मम्मीने मला बांगड्या आणल्या होत्या. अशा आवडते त्या म्हणून तिनं घातल्या नाही त्या पण मला घेऊन आले होते बांगड्या. आईचं खरंच स्वतःकडे एवढं लक्ष नसते पण आपल्या लेकरावर लक्ष असते. परत काही मी ब्लाऊज माझ्याकडे किती लेस आहे त्या ब्लाऊज शिवते काही. तर ही माझ्या मम्मीनं घेतलेली लेस आहे आणि अशीच ठेवलेली आहे मी. याचा वापर नाही केलेला तर अशीच आहे ठेवलेली. माझे ब्लाऊज शिवलं का मी त्याला लावते त्यालाच. परत काही तिनंच घेऊन दिलेलं फॉल पण एवढं घेऊन दिलेलं आहे तर माझ्या मम्मीनं. पण माझ्या साडीलाच मी ती फॉल लावते. काही माझ्या पायाला लेसून येते म्हणून तिनं आवर्जून घेऊन आली होती माझी मम्मी पायाला लावण्यासाठी. तुम्ही म्हणसाल काय असा वेड्यासारखा व्हिडिओ काढला पण मला आज कसतरच वाटायला लागलं होतं. परमाने गेलं तर माझ्या मम्मीची जास्तच आठवण यायला लागली होती. मग मी उघडून बघायला लागले होते.
काही साड्या आम्ही दोघींना घेतल्या होत्या. ह्या अशा साड्या तर आहेत त्या माझ्या मम्मीने घेतलेल्या, पण मम्मीनं घातलेल्या आहे. ही साडी घातली होती. ले आहे त्या साड्या अशा मम्मीने घेतलेल्या. आणि काही तर आम्ही तुळजापूरला गेल्यावर दोघीनं संगटच घेतली होती. माझ्या मम्मीला आणि मला घेतली होती. आणि काही रक्षाबंधनला मम्मीनंच घेतली होती माझ्या. तर कसं असते, आईने घेतलेल्या वस्तूची आठवण खरंच आई नसताना खरंच लई आठवण येते. तर सगळ्यालाच माझं खरं सांगणं आहे, माझं काय चुकलं तर मला माफ पण करा. सगळ्याला माझं सांगणं आहे की जोपर्यंत आपली आई माहेरामध्ये आहे तोपर्यंत जेवढा टाईम आईला वडिलाला देता येईल तेवढा द्या. कारण एकदा आपली आई ह्या जगातनं गेली का आपल्याला परत कोण माहेरचं आपल्या वडिलाशिवाय परत कोण विचारत नाही. अशी परिस्थिती होऊन बसते की लय. पण आई असल्यावर आईच्या जीवावर कोणी पण काय म्हणलं तर त्याचं टेन्शन येत नसते, पण आई गेल्यावर परत सगळी दुनिया आठवते. त्याच्यामुळं सगळ्याला प्रत्येकच बहिणीवानला माझं सांगणं आहे की जोपर्यंत आई माहेरामध्ये आई वडील आहेत तोपर्यंत सारखंच आपल्या संसारातनं कमीत कमी वेळ काढून जास्तीत जास्त टाईम आपल्या, रोज काय तुम्ही जाऊन बसू शकत नाही, पण असं उन्हाळ्याच्या सुट्ट्या जर लागल्या सासरमध्ये तर आपल्याला राहायचंच आहे, तिथलं संसार करायचंच आहे, तिथं आयुष्यभर राहायचंच आहे आपल्याला. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की महिनाभर का होईना महिना तर आपल्या आईला आणि वडिलासाठी खास करून द्या. त्यांच्यासंग खावा प्या, बाहेर फिरायला कुठं तर जावा, त्यांना न्या, त्यांच्यासोबत हसून खेळून खूप छान वेळ घालवा. कारण एकदा टाईम गेला का परत टाईम येत नाही. परत किती पण असं माझ्यासारख्या आठवणी जपून जरी ठेवल्या काय केलं तर का ती माणूस परत येणार नसते. पण मला तेवढं थोडं का होईना समाधान वाटते ही माझ्या आईच्या आठवणी बघून. आणि ती क्षण आठवते तर ज्या टायमाला कोणची वस्तू घेतली का नाही ती क्षण बरोबरच लक्षात येतात. त्याच्यामुळं मला असं फेकून देऊ वाटत नाही, काय करून देऊ वाटत नाही. मी एवढ्या काचेच्या तुकड्यापासून ते काटाकाडाच्या पिनापासून माझ्या मम्मीच्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत ना, आणि ते मला टाकून पण देऊ वाटत नाही. तर बघा, तुम्हाला असं वाटत असेल ह्यांचा असं कसं व्हिडिओ आहे, तर असंच आहे हे माझा व्हिडिओ. तर आवडला असला तर सांगा, कारण मला आज जास्त हेच नव्हतं मुळं. तर हे डबा दिसला ठेवताना तर प्रत्येक मुलीला सांगणं आहे माझं, आपल्या आईवडिलासाठी टाईम द्या, आईवडिलासाठी वेळ काढा. आणि खरंच जेवढं होईल तेवढं आईवडिलासाठी पण थोडं करा, थोडंफार करा. आईवडील आहे तरच आपल्या जीवनाला किंमत आहे. आईवडील नसेल तर ह्या जगात आपल्याला कोण विचारणार नाही, परत नंतर कोणच विचारत नाही. कोण म्हणजे कोणच विचारत नाही. आईशिवाय वडिलाशिवाय कोणच नसते कोणाचं मग. माहेर पण संपते, परत दिवाळी नाही, रक्षाबंधन नाही ना, काहीच नाही. आई आहे तर तिथं सगळं आहे. आई नसल्यावर काय खरं नसते परत. तीच बरोबर आहे, नाही गेलेलंच माहेरला परत, कारण परत आपल्याला तिथं किंमत कोण देत नसते. त्याच्यामुळं प्रत्येक मुलीला माझं सांगणं आहे की प्रत्येक मुलीनं आपल्या आईला आणि वडिलासाठी टाईम द्या. कारण मला एवढे दिवस काही सुद्धा वाटत नव्हतं. माझी मम्मी नसल्यापासून मला एक दिवस आठवते की जेव्हा ही म्हणलं तेव्हा मी कधीच म्हणजे असं सणाला जायचे तिला बघ वाटायला करायला की ही म्हणलं का हेच माझं काम आहे बाय, तेच माझं काम आहे बाय म्हणायचं आणि बसायचं. पण आता वाटते की मी त्या टायमाला का गेले नसेल मम्मीकडं असं वाटते. आणि आता आपल्याला किती टाईम असते खरं. आता बघा, पण माझ्याकडं आता किती टाईम आहे, पण माझी मम्मी नाही. आता हक्काचं बोलवणार आपलं माणूस कोण नाही, बोलवायचे हक्काने की नाही. आता कसं आहे, आई गेलं का परत कोण बोलवत नसते बघा, कोणी सुद्धा म्हणत नसते. त्याच्यामुळं आहे तर सगळं आहे. पण माहेरात परत बसूसुद्धा वाटत नाही. तिथं गेलं, तिथं बसलेली आई, तिथं बसलेलं दारात घरात बसलेलं ते तसंच आठवतंय, ध्यानात दिसतंय. परत आपण गेलं काय पण करू द्या, काय नंतर काय गेलेला टाईम येणार नसते.
त्याच्यामुळं प्रत्येकाला माझं सांगणं आहे, खरंच मनापासून मी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही तुमच्या आईला वडिलाला टाईम द्या. घरातनं संसार तर आपला 12 महिने चालू आहे, पण तुम्ही आपल्या आईकडं वडिलाकडं खरंच जाऊन या आणि त्यांना टाईम देत जावा. तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. मला असं म्हणूनसुद्धा वाटत नाही गेले. चांगला वाटला असलं तर चांगली कमेंट करा. काय चुकलं असलं तरी पण मला सांगा, मी सुधारते. हे असं आवरायला लागले होते घरात. आवरता डबा दिसला मला, म्हणून तुमच्यासंग शेअर करावं वाटलं. तर आवडलं असेल तर खरंच सांगा. नसलं तरी पण माझ्याकडून काय असं चुकत पण असलं, मला खरंच असं म्हणजे दिसल्यामुळं खरंच आठवलं, म्हणलं बोलावं आपण मैत्रिणीशी. जर त्यांना चांगलं वाटलं तर खरंच माझं असं ऐकून तुम्ही जर तुमच्या आईला वडिलाला खरंच टाईम द्या. हेच माझं ह्याच्यातनं सांगणं हवं, दुसरं काय नाही. ह्यासाठीच मी पहिल्यापासून हे सगळं दाखवायला होते. परत किती पण आठवणी अगर काही पण जपून ठेवल्या तर काहीच उपयोग नाही. जिवंत आहे तोपर्यंत आईवडिलाला खाऊ पिऊ घालून हसून खेळून त्यांच्यासंग एन्जॉय करा आणि त्यांच्यासंग चांगल्यावाने राहा. एवढंच माझं सांगणं आहे ह्याच्यातनं. एकदा गेलेला टाईम परत माघारी येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मला म्हणत असाल सारखं तेच काही सांगायला लागली, पण माझं या व्हिडिओमधनं एवढंच एकच सांगणं आहे तुम्हाला की फक्त जोपर्यंत आईवडील आहे तोपर्यंत आईवडिलाला टाईम द्या. परत काय पण करा आपण. परत एकदा म्हणत नाही ते का माथ्याआड गेलेलं येत नसते, डोंगराच्या पलीकडचं येते पण माथ्याआड गेलेलं येत नसते. त्याच्यामुळं जेवढं होता होईल तेवढं आपल्या आईवडिलासाठी करा. तर धन्यवाद आणि बाय.